जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे. मला माहितीये तू खोटं बोलतोस आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिसच्या प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? गुरुनाथ, इथे काय करतोयस? तू का नाही मला सांगितलंस रे 35 करोड बद्दल? तसं नाहीये, मी तुला सांगणारच होतो ना. कधी? मला शॉपिंग करायला किती उशीर झाला असता माहितीये? शॉपिंग? माय मॉम इज नॉट फीलिंग वेल, सो आम्हाला तर तिथे जावं लागणार आहे. त्यांना घेऊन डॉक्टरांकडे जायचं. ही फाईल आहे, ते शेतकऱ्यांच्या फंडचं डिटेल्स आहे ह्याच्यामध्ये. हो पण याचं काय? ऍक्च्युली ही फाईल ना ते त्या गावामध्ये पोचवायची आहे जिथे ते शेतकरी आहेत ना. ते तू करशील का प्लीज? हो मी पोचवतो. तुला प्लॅन तर माहिती आहे ना? हो काय प्लॅन आहे? प्लॅन आपला असा आहे की ते शेतकरी फंडाचे काहीतरी पैसे आले आहेत त्या राधिकाच्या ऑफिसमध्ये. त्याचे ते 35 ते पैसे त्या राधिकाचे. तिला कळलं ना अशी आपल्या दोघांना. राधिका गेली तिकडे गावाला, आता ती परत यायच्या आत आपलं सगळं प्लॅनिंग असं व्यवस्थित झालं पाहिजे ना की 35 करोडची बॅग आपल्याकडे. ताई आता चहा घ्या थोडा. दिवसभर इतका पाहुणचार करताय ना तुम्ही, खरंच नको. ताई तुमचं मसाल्याचं मोठं दुकान आहे का? कुमुद वहिनी काय विचारताय? दुकान? अहो ताईंची मोठी फॅक्टरी म्हणजे कंपनी. अरे सौमित्र साहेब, या या या. कशाला आलाय? मला आनंदने फाईल द्यायला सांगितली म्हणून. त्या लोकांनी मला सुद्धा अंधारात ठेवलंय. सगळाच घोळ झाला परत. आता काय बोलू आणि काय करू मी? नमस्कार मसालेवाल्या बाई. नमस्कार. मी पोपटराव जागीरदार, या साखरगावचा सावकार आहे. मी या साखरगावचा मी समदकाई आहे. अच्छा, तुम्हीच का ते पोपटराव? तुम्हीच मला वाड्यावरती बोलवलं होतं का? हा, कारण रिवाज आहे तो. या गावात कोणी पण पाहुणा आला, पाहुणी आली तरी पहिली धूळभेट पोपटरावच्या वाड्यात, नंतर गावात. तुम्ही तर आलाच नाहीत पाहून चाराला. निरोप घालले इतके तरी पण तुम्ही नाही आले. काय मी इथे कामाला आले ना, म्हणून तुम्हाला निरोप पाठवला की तुम्ही इथे या म्हणून. हा ना, तुम्ही डायरेक्ट उलट मालच निरोप धाडला. तिथं बसून काय करता, इथं या कामाला. राधिका सुभेदार, तुमची समधी माहिती काढली मी. राधिका मसालेचे मालकीनबाई राधिका सुभेदार. नाव ऐकून आहे आपण, बरोबर आहे ना? पण हे बरोबर नाही. बाई माणसांनी कसं असतंय, बाई माणसांची जागा अशी चुलीजवळ असते. नाही, शिक्षण घ्यायला पाहिजे, बाईनी शिक्षण घ्यायला पाहिजे. पण शिक्षण घेऊन मोठा उद्योग टाकून काय करणार आहे? किती पण पुढारलं तरी बाई माणसाचं कसं घरकाम बघावं आहे का नाही? साडी नेसावी, नवऱ्याकडे लक्ष द्यावं, पोरा बाळांकडे लक्ष द्यावं. हे करायचं तर उगाच कशाला या लापड्यात? अहो नाही, ही शेती ती करणं हे बाईचं काम नाहीये. बरोबर आहे तुमचं. नाही, तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा होती. ए भाऊराव, काय बघतोय?
समजाव बाईला, समजाव काय बोलते, लय बोलते ते. त्यांना कशाला मध्ये घेताय? ते तुमचा आक्षेप नेमका कशावरती आहे? मी इथे येऊन काम करण्यावरती का एका बाईनं इथे येऊन काम करण्यावरती आहे? राधा सोड ना, कशाला नादाला लागते त्यांच्या. अरे नादाला लागू नको म्हणजे काय? नाही म्हणूनच ही लोक घाबरतात ना. एक तर या असल्या लोकांच्या भीतीनं, किंवा कशाला या लोकांच्या नादी लागा म्हणून ती लोक काम करत नाही. आपल्याला गावचा विकास करायचा आहे, काही झालं तरी सौमित्र. माझा पण मुद्दा तोच आहे ना. तुम्ही इथं आलात कशासाठी आलात? कुणी बोलवलं होतं तुम्हाला इथं गावात? मी काय तुम्हाला आमंत्रण घेऊन आलो होतो का? नाही, आम्ही इथे का आलोय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. बायकांनी काय प्रगती केली आहे, बायका कुठे जाऊन पोचल्यात हे तुम्हाला माहितीच नाहीये. हे पा, या गावाला तुम्ही आपलं मानता ना, सावकार आहात ना इथले, मग ही सगळी कामं खरं तर तुम्ही करायला पाहिजे, पण तुमच्या हे गावीच नाही. तुमच्या या सावकारकीची आणि तुमची आता या गावाला गरज नाही. आपण अनाथ मुलांचं संगोपन करायला कसं त्यांना दत्तक घेतो, तसंच एखादं गाव दत्तक घेतलं तर? आम्ही हे गाव दत्तक घेतोय. आणि राधिका तुला का करायचंय? ती गेली गावाला. गेले सर फिरायला. हा ना, बिहार की भटक भवानी नाही आहे ती. ऑफिसच्या कामासाठी गेली, ऑफिसचं काम करते ती काम. आणि गॅरी मला काय विचारतेय? जिथं राधिका असन तिथेच तर गुरुनाथ असन ना. रघु, तुझ्या राधिका मॅडम कुठे गेल्यात रे? त्या शेतकऱ्याच्या गावी गेले. गॅरी सर तर पण तिकडेच गेले. आय न्यू. गॅरी पण गुडफॉर नथिंग बरोबर कडे मज्जा मारायला गेली. 35 करोड. बॅगही इथेच आहे, किल्ल्याही माहिती कुठे आहेत. कधी एकदा त्या बॅगेवर डल्ला मारतोय ना, असं झालंय. भैयासाहेब देशमुखांच्या ताई आपणच का? काय काम होतं? आई साहेबांना भेटायचं होतं. मग त्यांना फोन करा. त्यांचा फोन नाही लागत आहे. मग तुम्ही बंगल्यावर जा. आमच्याकडे काय काम आहे? त्या तर तुमच्याकडे आहेत ना. आई साहेब आमच्याकडे नाहीये. गेली 2 वर्ष त्या इथे आलेल्याच नाहीत. काय? तुम्हाला कोणी सांगितलं की आई साहेब आमच्याकडे आहेत म्हणून? भैयानीच सांगितलं. स्पोर्ट्समन असलेलं व्यक्तिमत्व त्यावेळेला शाळेतल्या अनेक मुलींना आवडत असेल. होत असेल. त्यांच्या शाळेतल्या एवढा काय खास मैत्रीण, ऍक्च्युअली त्यांच्या मैत्रिणी वगैरे अशा मी कधी पाहिला नाही. मित्र भरपूर होते. मैत्रिणी दाखवलेच नाहीत तुम्हाला. काय हो काय नाही, काय आता उठून बसायची काय गरज होती? दत्ता, अरे या घरची सून असा ती. एकदा माफ कर रे. नाही, तुका जर ह्या घरात वया असतात तर मी याचं थांबणार नाही. राजन स्वतः दान देकार करताय. हो, पण ते फार वेळ थांबायचं नाही. तेव्हा त्यांच्या मदतीला जायला हवं. ते गेल्यावर आपण उभं राहायचं. त्या कलुशाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. मार्ग सापडल. कधी? आता देकार द्यायला तोच उभा आहे. अहो काय पण तो तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगराचेंगरी झाली आहे. चला तिकडे लवकर. चला पण चला. ऐकलं का? उपाय सापडला. चला ईशा, घरी सगळे वाट बघत असतील. घरी म्हणजे अशी आनंदाची बातमी सगळ्यांबरोबर शेअर करण्यातच खरी मजा आहे बरं का ईशा. थँक्यू आहे बाबा. चला निघूया, उद्या पुरस्कार सोहळा आहे. मी नाही येऊ शकत आज तुमच्या बरोबर. विक्रांत, काय झालं? ईशा या जगातून कुठल्या पद्धतीने नाशी झालेले तुला आवडेल सांग. काय काय बोलतोस तू झांडे? ती नको आता तुझ्या आयुष्यात. तोंड सांभाळून बोल झांडे. परत जर काही बोललास तर मी ऐकून घेणार नाही. ईशाला जर वाचवशील ना तर तू समजशील. हे जे तुमचं डोसक्या आहे की नाही, त्या डोसक्याला मी शांतराव म्हणून मॉलिश करणार आहे. हो, तुम्ही म्हणाल तसं.